जाऊयात पंढरपूरला. पंढरपूरमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. इथे भाजपचे उमेदवार श्यामल शिरसाट आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार प्रणिता भालके यांच्यामध्ये काटेकी टक्कर होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आढावा घेतलाय प्रतिनिधी भारत नागणे यांनी. तिथे काय परिस्थिती आहे तेही आपण पाहतोय. पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या निकालाची सगळी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे. पंढरपूर येथील शासकीय धान्य गोदामामध्ये खरं तर हे स्ट्रॉंग रूम आहे आणि या ठिकाणी मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर आज 21 डिसेंबर रोजी मतमोजणी या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी जवळपास पंढरपूरमध्ये 64% इतकं मतदान झालं होतं. या ठिकाणी 12 टेबल असून 9 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. या ठिकाणी जवळपास 250हून अधिक कर्मचारी, पोलीस यंत्रणा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले. आपण या ठिकाणी बघतो की मतमोजणीच्या केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. भाजपचे उमेदवार श्यामल शिरसाट आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार प्रणिता भालके यांच्यामध्ये काटेकी टक्कर अशी लढत होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खरं तर आतापासूनच खबरदारी घेतलेली आहे. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर.